हाय मॉर्निंग गाईज. सो आज मी जिम स्किप केली आहे कारण आता 2 दिवस जेवणाचे माझे आहेत. मला जेवण बनवायचं आहे आणि जर मी जिमला गेली तर मग येऊन माझ्याने होणार नाही ती कामं. म्हणून 2 दिवस आता मी जिमला नाही जाणार आहे. तर आज मी बनवणार आहे जवळा. आय डोंट नो काय जाते बुलावा आहे जाके आते हूँ. थोडंसं दूध आणि ड्रायफ्रुट्स आणि हा बेसिक नाश्ता असतो माझा नेहमीचा. ऑप्शन नाही ना, बनवायचा कंटाळा येतो मला दुसरं काहीतरी. मग हे इझी टू मेक. तो आता मी पिस्ता शेक बनवणार आहे मस्तपैकी. रोजचाच काहीतरी नवीन नवीन. काय करणार रोज हे आम्ही करतो. आमचे रोजचं काम आहे माहिती काय. अँड लाईफ इज जस्ट लाईक दॅट. असं रोज बनवायचं, रोज खायचं, झोपायचं, उठायचं, कामाला जायचं, रोजचं सेम रुटीन करायचं. मला असं सुट्टी कधी येते, कंटाळा आले बाबा. आराम पण नाही करवत माझ्या. नाही तशी घरात असलं की कामाला जावंसं वाटतं, कामाला असलं की घरी राहावंसं वाटतं. कुठेच शांती नाही जीवाला. ओके, मायक्रोवेव्ह करून आली. आता मी खाते ड्रायफ्रूट्स, दूध, केळी, ठीक आहे. आणि माझी बहीण तिच्यासाठी हा मी पास्ता बनवते. मी तिच्यासाठी, कारण मॅडम ना बाकी काय नको आहे. मी हिच्यासाठी बनवला आहे पास्ता आणि माझ्यासाठी हे. तर आज मी जवळा बनवते. आज माझी वेळ जेवण बनवायची. तर आमच्या ना तिघांसाठी बनवायचं ॲक्च्युली, कारण का शुभम तर खात नाही. सो व्हिडिओमध्ये ऐकायला येईल म्हणून एकदम इशाऱ्याने बोलत आहे. तर हा ना जवळा घेतलाय. हा मी इंडियावरून आणलेला. आता मी मध्ये इंडियाला आलेली ना तेव्हा येताना मी. तर आता मी बनवते जवळा चपाती. जवळा आहे की तेवढा इनफ होईल आम्हाला तिघांसाठी बनवते. जास्त वेळ वाटतं ना, बकरी कोण खाणार एवढं. तू कमी करते थोडंसं, अति होत आहे. जवळा चपाती बनवूया. आधी ह्याला आता मस्त भाजून घेणार मी आणि त्याच्यानंतर किती वेळ तर कांदा कट करते. आता दिदी लोकांना माहिती आहे आपल्याकडे काय नाही. समजलं, बंद करतो व्हिडिओ आणि तू दुसरं परत बोल. तर आता इंडक्शनवर टाइम लागतो गरम व्हायला. मला जवळ भाजायचा आहे पण तो इंडक्शन गरम होईपर्यंत ना टाइम लागणार आहे. सो तोपर्यंत मी बाकीचे प्रिपरेशन करून घेते. लाईक कांदा कापायचं, हे कापायचं, ते कापायचं पटापट. जरा खाऊन बघा, तुझं मीठ कमी होतं गेल्या वेळेस. बनव मग स्वतः बनव. हे असे जे असतात ना सांगणारे कमी होतं हे बनव. स्वतःच्या हातून तर होणं देणं नाही आहे. आणि फॉलोईंग सबस्क्रायबर्स, मी तुम्हाला एक गोष्ट कळवून देते की ही मुलगी एकट्याच आठवड्यातून जेवण होते. एक दिवस तिचे आहेत 2 दिवस, पण ती बनवणार 1 दिवस. महाराणी आहे ना. आणि मग ती काय करेल, त्यात पण मीठ कमी, तर कसं कांदाच कमी. मग एकदा चपात्यात सांगायला विसरली. सगळ्यांचे हाल. तिला मेसेज करायचं पण काम येत नाही. ऍक्च्युली लेट मी क्लिअर दॅट. ऍक्च्युली आमच्याकडे कपल राहतात ना, आम्हाला ना चपाती बनवायला खूप टाइम जातो. आम्हाला प्रॅक्टिस नाहीये ना चपाती वगैरे बनवायची, तर खूप टाइम जातो लाईक आम्हाला आता. आणि कसं आहे, आम्ही 4 जण आहे, तर 4 जणांसाठी जवळजवळ 20 चपात्या वगैरे बनवाव्या लागतात टिफिनच्या धरून. तर टाइम जातो या गोष्टीला. हां, तर आहे ना, म्हणून त्याची वाईफ आहे ऍक्च्युली घरीच असते. सो आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला वाटल्यास मंथली एक अमाऊंट देऊ, पण प्लीज आम्हाला फक्त तुम्ही चपात्या आणि राईस द्या बनवून, ठीक आहे. कारण का आम्ही राईस जो बनवतो तो लिटरली चिमट होतो कधी कधी, तर मग तो आम्हालाच खावत नाही. म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही डाळ वगैरे बाकीचं बनवू, पण प्लीज आम्हाला ना फक्त तुम्ही चपात्या आणि हे द्या, राईस द्या, असं करून. तर आता ते तर कसं होतं ना, आम्ही ना रूममध्ये डिस्कस करतो की ठीक आहे आज आहे ना ही भाजी आहे, हे चिव 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 तो टोबक, तर आज आहे ना ही भाजी आहे करून. तर सिंक होतं ना, आम्हाला त्यांना चपात्या आम्ही मेसेज करतो की ताई आज आहे ना एवढ्या चपात्या द्या करून असं. तर कधी कधी नाही राहते लक्षात, डिस्कशनमध्ये ना विसरायला होतं. आणि कसं ना, ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ते जास्त आहे. मी तिला नेहमी मेसेज वगैरे करते, तर मी सांगायचं विसरते. आणि कसं आम्ही जर जेव्हा सांगत नाही ना तिला की चपात्या बनवू नको, तेव्हा ना मग त्या राईस बनवतात. तर मग कसं होतं, कधी कधी अशी सुकी भाजी असते एकदम आमच्याकडे, आणि मग त्या भाजीसोबत राईस कसं खाणार ना, त्यामुळे ह्यांचा प्रॉब्लेम होतो. बाकी माझ्याकडून असं काही प्रॉब्लेम होत नाही कधी. कळलं? हे मी क्लिअर केलेलं आहे सगळ्यांसमोर. हे बघ, अरे तू बोलते आठवड्यातून एकदा जेवण बनवत होतं. लास्ट जेवण कधी बनवलेलं विचार. आठव. अरे पण तुम्ही मला कापायला येतोय ते नशीब आहे, माहितीये का. नशीब आहे. ती बोलली चपात्या बनवायला एवढी प्रॅक्टिस नाही, पण तुम्ही बघू शकता मी आता इथून पण एवढी प्रॅक्टिस मी इथून निघून जाईल आता. तुम्हालाच बनवावं लागेल सगळं, लक्षात ठेवा. नको ना, हे तुम्ही लोक असं नका ना यार करू. इथं माहितीये ना बाकीचे लोक पण घरात राहतात, आपणच नाही. आवाज कमी ठेवा सगळ्यांनी.
हे बघ माझ्या ब्लॉग मध्ये यायला कसे मारतायत. अगं ती मेली. तर He passed away. 2 कांदे बस होते ना शिव आपल्याला. मला ना कधी कधी असं मी विचारते ना इथं, असं मला लहानपणीची आठवण येते जेव्हा आम्ही भांडी खेळायचो ना लहानपणी, तेव्हा चिव तू आता कामाला जातेस का, मग ठीक आहे मी तुझा टिफिन रेडी करते. आणि आता जेव्हा खरंच करायची वेळ आली आहे तेव्हा हे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देणं थांबवाल का? हे नका ना यार, असं करूया. मी खरंच आहे ना रूम मध्ये, मग तुम्ही करा. तो बोलला, मी नाही बोललो काय. नाटक करता बघितलं, म्हणून मी ना या लोकांसोबत अशी वागते. ह्या लोकांची आहे नाही काय थोडी पण. मी खरंच आहे ना, चल रे, जा झोपायचं. म्हणून ना मी एकटी करते. हा बघा आता एक चाललाय छान. अरे कुठे तिथंच चांगलं वाटतं. तर आता मी फटाफट बनवते. बघा बघा थांबा हे बघा, अजून एक जायची आहे तिथे. वेट करतेस की मी कधी व्हिडिओ थांबवेल अँड देन शी विल गो. यू आर वेटिंग राईट. हे जवळ तरी गरम करायला, फक्त उभी आहेस ना, माहिती आहे माझी जेवणाची वेळ, पण थोडीशी हेल्प करू शकतेस ना मला. स्वामी कांदा कमी वाटते. मग मी बोलली ना अजून एक कांदा दे ना, तो मी जवळ भाजून. बघा कशी आता पळून गेली. हा काय वाटते, लाज लज्जा गेली. तर असं अजून एक कांदा घेते, कारण घ्यावा लागेल, एक तेवढा कमी पडेल. अरे दुसरी सुरी घातलीच काय रे. तर ना ही सुरी खूप शार्प, ती आधीची बरोबर नव्हती. बघा ह्याने कसं पटकन जातं ना आपलं. तर आता बनवूया जवळा चपाती. आज आमच्याकडे स्पेशल आहे. आम्ही इंडियावरून येताना जवळा घेऊन आलेलो. जवळा आणि बोंबील आणले, सुके बोंबील. सो पण बनवत नाही आम्ही, कारण सीन काय होतं ना त्याचं, आपण जेव्हा भाजतो तेव्हा खूप जास्त वास येतो. आणि कसं आहे आमचं, आम्ही काय फक्त एकटेच नाही ना, बाकीचे लोक पण घरात राहतात, मग ते चांगलं नाही वाटत, म्हणून आम्ही मोस्टली अवॉइड करतो. पण आता काय झालं ना, नाही खाल्लं तर ते खराब होऊन फेकून द्यावं लागेल एखादा दिवस. सो म्हणून बनवावं लागतं. तर असं आता इथे ना मस्त असा जवळा खरपूस मी भाजून घेतलेला, एकदम मस्त वाटत होता, क्रंची. सो तर जवळ आमचं ॲक्च्युली इंडक्शन लवकर गरमच होतं ना, मी मगाशी बोलली इंडक्शन गरम करायला ठेवलं आहे आणि अजून गरम झालेलं नाही आहे. ही अशी फालतूगिरी असते इथे मला, म्हणून ना इथे जेवण बनवायचं वाटत नाही. थोडंसं जवळा भाजला ना की थोडा क्रंची होतो तो मस्त. तसं मग सुकाच बनवायचा, त्याला काय एवढं हे नाही करायचं. स्टील तू दिखे ना दिखे तू तेरी खुशबू बकू इश्क है इश्क है. आता कसं आहे ना, जवळ खूप जास्त आहे आणि आमच्याकडे भांडी छोटी आहे. सो थोडं 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 करून मला भाजावं लागणार आहे ते शेवटी. अरे ना मला पाहिजे दिसत नाही व्हिडिओ. तर सो आता आहे ना थोडं भिजत ठेवायचं थोडा वेळ, आणि पूर्ण पाणी नितळून द्यायचं, याला स्वच्छ करून घ्यायचं आणि पाणी नितळून देऊया आपण. ठीक आहे, आलेली सगळा पसारा आवरून घेते, काय सुचत नाही आता एवढा कचरा झाला इथे. आउच कर. सो आता हा जवळ ठेवलेला असा, ठीक आहे, थोडं पाणी नितळू दे तोपर्यंत टोमॅटो आणि हे कापून घेते. आणि हा टोप गरम करायला ठेवते, नाही तर त्याच्यामध्ये अजून 10 मिनिटं. अजून तेल काय गरम झालं नाही, हे इंडक्शनवर काय लवकर गरम पण होत नाही. मला सगळं का झालं आहे, रेडी आहे, पण ते गॅसच अजून गरम झाला नाही आहे. कसे जेवण बनवायचे सांगा, त्रास आहे फुकटचा. स्टील मग थोडीशी आमचा मसाल्याचा डबा आहे, टाकून बघते. झाले गरम ते. आणि हे माहिती आहे का काय, तो कम आम्ही इंडियावरून येताना मम्मीने सगळं पाठवून दिलेलं आम्हाला. काय पाहिजे ते घेऊन जावा बाबा, तिथे काय मिळणार नाही, घेऊन जावा तुम्ही, इथून घेऊन जावा इथून, असं करून मम्मीने आम्हाला सगळं दिलं. तर आता कांदा परतवते.
असा सीन आहे. बोला. आम्ही इथे आल्यापासून 2-3 वेळा जवळ बनवलं. एकदा वतळ बनवली आहे. वतळ तर माहिती असेल ना, जवळची आमटी ती बनवलेली एकदा. तर असं आम्ही काय काय बनवत असतो, कारण का ऑप्शनच नाही ना आमच्याकडे अजून. आणि व्हेजमध्ये तर काय जास्त आम्ही कधी खाल्लंच नाही आहे. मीठ बघा कसं येतं ते. डब्यात पण कोणाला काढावंसं पण नाही वाटत नाही तर डब्यात. खरं सांगते. कोकम टाकूया. अर्धी टेस्ट मला वाटतं ना आमच्या जेवणाला कोकमामुळेच येते. नाही तर आहेच काय, कोकम आणि आमचे मसाले या दोनच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आमच्या जेवणाला टेस्ट येते. आम्हाला अजून काय वापरायची गरजच नाही. आमचा फक्त कोकणी मसाला टाकला ना बस, त्याच्यामध्ये सगळी मजा. पावडर टाकली, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. आता ना थोडा वेळ ह्याला बंद करून ठेवूया. शिजू दे चांगला कांदा. त्याच्यानंतर जवळची एंट्री. बाकी काय अजून चाललंय, कसं काय सगळं बरं तिथे? 10:30 झाली. ॲक्च्युली हा गोंधळ झाला, आम्ही ब्रेकफास्टला उशीर झाला आम्हाला, त्याच्यामुळे. नेहमीच आहे आमचं कधीच आवरत नाही टायमावर. आणि आम्हाला जास्त फालतूगिरी कधी सुचते माहिती, ज्या दिवशी आम्हाला कामाला जायचं. असं नाही त्याला कामाला जायचं बाबा पटापट आवरून सगळं हे करूया, नाही तेव्हा जास्त फालतूगिरी सुचते आम्हाला. ज्या दिवशी सुट्टी असते ना तेव्हा आम्हाला असली कामं सुचत नाही. तर आता मी हा जवळ टाकते ह्याच्यामध्ये. सो नाव रेस्ट ऑफ द थिंग्स मी आतमध्ये टाकते, कारण का खूप जास्त पसारा वाटतो यार. जेवण म्हटलं की पसारा पसारा पसारा. तसं मी आज जास्त नाही केलं, थोडंसंच केलं. असा दिसतोय. बनलाय तर छान. टेस्ट करून बघतोय. गुड. सो ह्याला टेस्ट आता टेस्ट तर छान आली याची, पण आता हा जरा अजून मुरेल ना संध्याकाळपर्यंत मस्त होईल. एकदम एकच नंबर होईल. तुम्हाला काळोखा डिस्पेन्सी बघताय काय मस्त झालं आहे बघा. ऐका नाही झणझणीत. तो रेडी आहे. थोडंसं जास्त काय करायचं नाही, थोडंसं केलं थोडं क्लीन करायचं. सो बाय बाय. जाते आता झोपायला. भेटूया संध्याकाळी.